हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित भक्तिबोधामृत 31. असोनी संसारी. भक्ती संसारी राहून संसार करत असताना संसार सांभाळून शक्य आहे. आपले बहुतांशी संत संसारीच होते. आपले ऋषी संसार करत होते, शेतीवाडी करत होते, व्यापार करत होते. असे असूनही हे सर्व भक्त होते, परमभक्त होते, भक्तीचा आदर्श होते. भक्त भौतिक आयुष्य कसे जगतो ही गोष्ट गौण आहे. तो आध्यात्मिक जीवन कसे जगतो हे महत्त्वाचे आहे. भक्ताचे राहणीमान, चालचलन, रिपुशमन हे संसारापुरतेच मर्यादित असेल. अशा प्रकारे देह जीवित ठेवणे, देह सुदृढ राखणे, देह भरकटू न देणे इतकाच सीमित हेतू असेल. या योगे नित्यक्षणी आत्मयात्रा पुढे पुढे मार्गी लावली जात असेल. मन सतत आत्माचरणासाठी तत्पर असेल. एकमेव पुरुषोत्तमाशिवाय अन्य विषयांमध्ये रुची नष्ट झालेली असेल तर आणि तरच असे असूनही भक्ती शक्य आहे. इतकेच नव्हे तर ही भक्तीची महाकठीण कसोटी आहे. यामुळे आपण पाहतो की शिवराळ भाषा असलेले, धूम्रपान करणारे, मद्यपान करणारे स्वस्वरूपावस्था प्राप्त झालेले असतात. अन्य लोक पुरुषोत्तमाचा उपयोग संसारासाठी करू इच्छितात, परंतु असे भक्त पुरुषोत्तमासाठी संसाराचा उपयोग करू इच्छितात. संसारामध्ये रममाण झाल्यावर अमन नमन अवस्था प्राप्त होते. भक्त या अनुभवायोगे पुरुषोत्तमात रममाण होऊन अमन नमन होतो. हरि ओम.